आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार। महाधुरळा ब्रेकिंग मध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापुरातून आणि राज्यातून अतिशय मोठी बातमी हाती येते। ब्रेकिंग न्यूज। सध्या महापालिका निवडणुकींचा एकूण अर्ज भरायला आज सुरुवात होणार। महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे। कोणत्याही क्षणी आता जागा वाटप जाहीर होणार। बऱ्यापैकी उमेदवारही ठरलेले आहेत। असं असताना अचानक काल दिवसभरात काही घडामोडी घडल्या आणि त्यामुळे महायुतीला मोठा ब्रेक लागणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आमदार सतेज पाटील यांना 2-3 वेळा फोन आला आणि आपण एकत्र राहू शकतो का राहू असा निरोप आला। पण हा एकत्र राहण्याचा निरोप पुण्यापुरता मर्यादित आहे की राज्यभरासाठी आहे याची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे। कोल्हापूर आणि इचलकरंजीत राष्ट्रवादी अजित पवार गटानं महायुतीकडे मोठ्या प्रमाणात जागांची मागणी केली आहे आणि समोरून मात्र जागा कमी दिल्या जात आहेत। यामुळे राष्ट्रवादीत ही सध्या असंतोष आहे आणि काँग्रेसला तर अशा मित्रपक्षाची प्रचंड गरज आहे। इचलकरंजीत राष्ट्रवादीनं ज्यादा जागा मागितल्या पण तिथं भाजप द्यायला तयार नाही। तिथं स्वबळाचा नारा दिला जाण्याची शक्यता होती राष्ट्रवादीकडून। कोल्हापुरात ही तीच अवस्था आहे। कोल्हापुरात जवळजवळ 25 जागा कोणत्याही परिस्थितीत हव्यात, नाहीतर स्वबळावर लढू असा इशारा 2-3 दिवसापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला होता। पण भाजप 11 ते 15 जागांच्या वर जायला तयार नाही। इचलकरंजीत तीच अवस्था, कोल्हापुरात तीच अवस्था। या पार्श्वभूमीवर आता एकत्र येण्याचे संकेत वाढले आहेत। पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत। तिथे काँग्रेसलाही सोबत घेण्यासंदर्भात अजित पवार यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांनी आमदार सतेज पाटील यांना संपर्क साधल्याचे कळते। काल दिवसभरात 2-3 वेळा त्यांचे फोन झाले आणि या फोनवरच आता महायुतीत महाभूकंप होण्याची न्याय, कारण भाजपनं अनेक ठिकाणी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि यामुळेच आता राष्ट्रवादी आपला स्वबळाचा नारा देत असताना दुसरीकडे काँग्रेसची मिळतं जुळतं घेण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे कोल्हापुरात जर राष्ट्रवादी बाजूला पडली आणि त्यांनी जर काँग्रेसबरोबर युती केली तर युतीसमोर मोठं आव्हान मुश्रीफ आणि सतेज पाटील हे उभं करू शकतात। कारण दोर तुटली आहे असं 8 दिवसापूर्वी म्हणाले, पण 2 दिवसापूर्वी सतेज पाटील म्हणाले तुटलेली दोर कधीही बांधता येते। आता ही दोर बांधण्याची प्रक्रिया महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झाली आहे का अशी चर्चा आता वेगावलेली आहे। ज्या पद्धतीनं अजित पवार यांचा फोन आला तो फोन फक्त पुण्यापुरता आहे की कोल्हापूर आणि इचलकरंजीसह राज्यातल्या काही महापालिकेपुरता आहे। कारण हीच अवस्था सांगलीत पण आहे। सांगलीत ही अतिशय कमी जागा अजित पवार गटाला दिल्या जात आहेत। त्यामुळं अजित पवार गट नाराज आहे भाजपवर, कमी जागा मिळत असल्यामुळं हीच नाराजी आता थेट काँग्रेस बरोबर जाऊन ते व्यक्त करण्याची चिन्ह आहेत, त्याचीच पावलं पडत आहेत। 2 नेत्यामध्ये झालेले फोन हा त्याचाच भाग आहे। सध्या महायुतीमध्ये 35-35 11चा फॉर्म्युला कोल्हापुरात आहे। इचलकरंजीत फार कमी जागा दिल्या जात आहेत, पण हा फॉर्म्युला राष्ट्रवादीला मान्य नसल्यामुळं कदाचित महायुती तुटू शकते आणि नवीन महाभूकंप होऊ शकतो। राष्ट्रवादी आणि काँग्रेस एक येऊ शकतात। पण ज्या पद्धतीने गेल्या 8 दिवसात हालचाली सुरू झालेल्या आहेत कोल्हापूरमध्ये महायुतीच्या जागा वाटप फार पुढे गेलेलं आहे। त्यामुळं ते होईल का हे शंकास्पद आहे, पण तरीही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी ही राजकीय खेळी असू शकते। सध्या तरी फोन झाले हे नक्की। राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भातले हे फोन होते हे पण नक्की, पण हे एकत्रीकरण राज्यात कुठं याचा निकाल 2 दिवसात लागेल। सध्या मात्र महायुतीत महाभूकंप होणार का, काँग्रेसची दोरी पुन्हा बांधली जाणार का याची उत्सुकता आहे। पाहूया। आपल्याला क्षणाक्षणाला या संदर्भातल्या बातम्या
अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल महाधुरळा तर आत्ताच करा, कारण महापालिका निवडणुकीत सर्वाधिक महाब्रेकिंग देणारं हे एकमेव चॅनल असेल. धन्यवाद.